स्पॉटलाइट पण कर माझ्या व्हिडिओचा. गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. Good morning, sir. Good morning, sir. Good morning, sir. Getting my voice? Yes, sir. Yes, sir. ओके. ग्रुप वरती तुम्हाला केले का पहा एकदा. Yes, sir. व्हॉट्सअप ग्रुप वरती एक शीट शेअर केलेलं आहे एमसीक्यूचं. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, आपण स्क्रीन शेअर करूयात, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, तर आपण काय करू, 1 बाय 1 एमसीक्यू सॉल्व्ह करूयात. थोडीशी एमसीक्यूची लेवल हार्ड नाही आहे ऍक्च्युली ती, पण ज्या रिॲक्शन आपल्याला अननोन आहेत, ज्या नेक्स्ट चॅप्टर मध्ये होणार आहेत, त्या रिॲक्शन जर आल्या थोडंसं आपल्याला वाटतं जम्बलिंग झाल्यासारखं, पण ऍक्च्युअल मध्ये त्या रिॲक्शनची लेवल पण इझी आहे आणि त्या रिॲक्शन रिपीटेडली तुम्हाला होत जाणार. तर एखाद्या ठिकाणी अननोन रिॲक्शन आली तर त्याला घाबरून जाण्याची आवश्यकता, सगळं होणार आहे तुम्हाला. तर त्यामुळं फक्त रिॲक्शन साठी बाकी सगळे कॅल्क्युलेशन ऑल टाइप ऑफ प्रॉब्लेम काय झाले तुम्हाला झालेले आहे. Sir, screen दिसत नाहीये. सर स्क्रीन दिसत नाहीये. Yes, sir. दिसते नाही सर, आवाज पण कट होतोय आता. का स्क्रीन दिसते का? आवाज पण कट होतो. ठीक आहे, सौरभ सर. येस सर. सर स्पॉटलाइट तर करतोय मी, पण होत नाहीये स्पॉटलाइट. Yes, sir. Now, दिसते का स्क्रीन आता? स्क्रीन दिसते प्रत्येकाला? हो सर. ठीक आहे, हे शीट दिलं होतं ना, सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री असं नाव आहे, पण ऍक्च्युली हा जुन्या सिलेबस मधला चॅप्टर आहे की ज्याच्यामध्ये फर्स्ट चॅप्टर आणि सेकंड चॅप्टर हे दोन्ही इन्क्लूड होतं. जे आपण स्टॉइचियोमेट्रिक कॅल्क्युलेशन करतो, लिमिटिंग रिएजंटचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. लिमिटिंग रिएजंट असेल, स्टॉइचियोमेट्री असेल, सिग्निफिकंट फिगर असेल, राउंडिंग ऑफ असेल, तर या सगळ्या गोष्टी ह्या एकाच चॅप्टर मध्ये होत्या. त्यामुळं याचं चॅप्टरचं जे नेम आहे ते बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री आहे. जर तुम्ही पीडीएफ शीटचं नाव पाहिलं तर स्टॉइचियोमेट्री वरतीचे हे काय आहेत प्रॉब्लेम आहेत. त्यामुळे हे आपल्याला झालेले आहेत सेकंड चॅप्टर मध्ये. आणि फर्स्ट चॅप्टर मधल्या काही कन्सेप्ट जसं की नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करणं, मोलार मास फाइंड आउट करणं, किंवा जर गिवन मास दिला असेल तर नंबर ऑफ मोल्स सांगणं, नंबर ऑफ मॉलिक्युल्स सांगणं, या गोष्टी आपल्याला फर्स्ट चॅप्टर मध्ये झालेल्या आहेत. आणि या चॅप्टर मध्ये आपण काय पाहिलेलं आहे, स्टॉइचियोमेट्री ऑफ द रिएक्शन. तर एक फर्स्ट एमसीक्यू, in the reaction 4NH3 plus 5O2 gives 4NO plus 6H2. When 1 mole ammonia and 1 mole of oxygen are made to react to completion. ऑप्शन दिलेले आहेत. ऑल द ऑक्सिजन विल बी कंझ्युम, म्हणजे काय दिले पहा. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात ही कंबशन रिएक्शन आहे अमोनियासाठी.
टेल मी, एव्हरीवन इज गेटिंग माय व्हॉइस? सर आत्ता यायला लागला आवाज. Yes, sir. ठीक आहे. रिएक्शन बॅलन्स आहे का पहा. रिएक्शन बॅलन्स आहे का? रिएक्शन बॅलन्स आहे. Yes, sir. 4 नायट्रोजन 4 into 3 किती 12 हायड्रोजन, 6 into 2 12 हायड्रोजन, 5 into 2 10 ऑक्सिजन ऍटम्स. इथं 6 आहेत, इथं 4 आहेत, म्हणजे काय झाले हे 10 ऑक्सिजन ऍटम. रिएक्शन बॅलन्स आहे. रिएक्शन बॅलन्स वरून तुम्ही काय सांगू शकता? स्टोइचियोमेट्री. पहा, अमोनिया किती मोल आणि ऑक्सिजन किती मोल एकमेकांबरोबर कंबाईन होतील किंवा रिएक्ट होतील. 4 मोल ऑफ अमोनिया कंबाईन्स विथ 4 मोल ऑफ अमोनिया कंबाईन्स विथ 5 मोल ऑफ ऑक्सिजन. तुम्ही रिएक्शन पाहून सांगू शकता, बरोबर का? Yes. रेशो काय झाला? रेशो काय झाला? 1 4:5. 4:5 म्हणजे 1:2 काय होईल? 4:5 म्हणजे 1:2 काय होईल? सांगा. 4:5 म्हणजे 1:2 काय होईल? 4 ने डिवाइड करा दोन्हीला. सिंपल रेशो भेटेल तुम्हाला. 1:2 1:2 1.2. 1:1.2 होईल. म्हणजे जेवढा अमोनिया आहे इन टर्म्स ऑफ मोल्स त्याच्यापेक्षा जास्त काय लागणार आहे तुम्हाला? ऑक्सिजन लागणार. दिलंय काय? क्वांटिटी काय दिलेत? 1 मोल ऑफ अमोनिया आणि 1 मोल ऑफ ऑक्सिजन. म्हणजे कोण कमी दिलंय तुम्हाला? गरजेपेक्षा कमी कोण दिलेला आहे? Ammonia. अमोनिया की ऑक्सिजन? पहा, व्यवस्थित पहा. अमोनिया की ऑक्सिजन कोण गरजेपेक्षा कमी दिलेला आहे? स्क्रीन दिसते का? Yes. बोर्ड दिसतोय प्रत्येकाला? बोर्ड. येस सर. सौरभ सर, आर यू देअर? ओके, येस, आता दिसेल. रिएक्शन दिले आहे पहा. सिम्पली रेशो काय होता? 4 अमोनिया रिएक्ट्स विथ 5 मोल्स ऑफ H2. ठीक आहे, काही प्रोड्यूस होईल त्याच्यापासून. जर 4 मोल अमोनियाचे तयार रिएक्ट होत आहेत 5 मोल्स ऑफ ऑक्सिजन बरोबर, तर रेशो काय झाला? 4:5. म्हणजे 4 मोल अमोनियासाठी 5 मोल्स ऑफ ऑक्सिजन काय आहे? रिक्वायर्ड क्वांटिटी आहे. तर 1 साठी किती असेल? 1 साठी 1.2 असेल. दिले किती क्वांटिटी पहा. दिलेली क्वांटिटी आहे तुम्हाला 1 मोल ऑफ अमोनिया अँड 1 मोल ऑफ ऑक्सिजन. Sir, video is stopped. काय झालंय? माझं चालतोय व्हिडिओ. No, sir. प्रत्येकाला व्यवस्थित दिसतंय? कुणाचा व्हिडिओ स्टॉप झाला? Sir, my. पहा, तुमचं Yes. नेटवर्क चेक करा. जर बाकीच्यांना दिसत असेल तर माझा इश्यू नाही येतो, तर तो तुमचाच इश्यू असेल. पहा, 1 मोल आणि 1 मोल दिलेली क्वांटिटी आहे. ही गिवन क्वांटिटी आहे. म्हणजे कोण कमी दिलंय गरजेपेक्षा? जर तुम्हाला 1 मोल अमोनिया दिलेला आहे तर 1.2 मोल ऑक्सिजन द्यायला पाहिजे. 4 मोल अमोनिया दिलेला आहे तर त्याच्यापेक्षा थोडासा जास्त म्हणजे 5 मोल ऑक्सिजन द्यायला हवा. पण इथं 1 मोल साठी 1 मोलच दिलाय. 1.2 हवा होता, पण दिलाय का आपल्याला? 1.2 नाही दिला, फक्त 1 मोल दिलेला आहे. म्हणजे हा काय केलेला आहे? लिमिट मध्ये दिलेला आहे. म्हणजे हा काय झाला इथं? लिमिटिंग रिएजंट झाला. हा काय झाला? लिमिटिंग रिएजंट. रिक्वायर्ड क्वांटिटी पेक्षा कमी, म्हणून तो काय आहे? लिमिटिंग. हा प्रोडक्ट फॉर्मेशनला लिमिट करेल. आणि हा काय झाला इथं? थोडासा एक्सेस झाला. 5 साठी 4 लागत होता, 1 साठी 0.8च लागेल. 0.8च लागेल, पण 1 दिलाय म्हणजे गरजेपेक्षा जास्त दिलाय विथ रिस्पेक्ट टू दिस. म्हणजे हा लिमिटिंग रिएजंट आहे. आणि जो लिमिटिंग रिएजंट आहे तो काय होत असतो? पूर्णपणे टोटली कंझ्युम होत असतो. टोटल कन्झम्पशन ज्याचं होतं तो लिमिटिंग रिएजंट. मग गरजेपेक्षा कमी कोण दिलाय? ऑक्सिजन दिलेला आहे. मग ऑप्शन काय आहेत पहा. ऑप्शन काय आहेत? ऑप्शन काय आहेत? चेक द ऑप्शन्स. ऑल द ऑक्सिजन विल बी कंझ्युम्ड की ऑल द अमोनिया विल बी कंझ्युम्ड? कोण कंझ्युम होईल पूर्णपणे? यस, ऑप्शन ए का ऑप्शन डी? लिमिटिंग रिएजंट कोण आहे? ऑक्सिजन. म्हणून कंझ्युम कोण होणार? ऑक्सिजन. Oxygen. ऑक्सिजन कंझ्युम होणार. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम पहा. नेक्स्ट MCQ. 1.5 मोल ऑफ ऑक्सिजन कंबाइन्स विथ मॅग्नेशियम टू फॉर्म ऑक्साइड MgO. मॅग्नेशियमचा ऑक्साइड तयार होतो. सिम्पली मॅग्नेशियम ऑक्सिजन बरोबर रिएक्ट होतो आणि MgO बनतो. द मास ऑफ Mg, ऍटॉमिक मास ब्रॅकेट मध्ये दिले 24. मॅग्नेशियम दॅट हॅज कंबाइंड इज, म्हणजे 1.5 मोल ऑक्सिजन दिलेला आहे
आणि मॅग्नेशियम किती होईल ते तुम्हाला विचारलेलं आहे. ऑप्शन काय चेक करा एकदा. 24, 36, 48 आणि 72 हे दिले तुम्हाला ग्रॅम मध्ये. ओके, पहा आता Mg आणि ऑक्सिजनची सिम्पली रिएक्शन होते आणि Mg ऑक्साईड बनतो. मॅग्नेशियम रिॲक्ट विथ O2. आता ऑक्सिजन हा O2च्याच फॉर्म मध्ये असतो. बनतोय काय MgO. 2 ऑक्सिजन आहेत, इकडे 2 ऑक्सिजन करा, 2 मॅग्नेशियम झाले, इकडे पण 2 मॅग्नेशियमचे ॲटम घ्या. काय बनेल आता? रिएक्शन बॅलन्स्ड झाली. म्हणजे 2 मोल्स ऑफ मॅग्नेशियम 2 moles of magnesium reacts with 1 mole of oxygen and forms 2 moles of magnesium oxide. ही झाली स्टॉइचियोमेट्री रिएक्शन. ठीक आहे, म्हणजे आपल्याला रेशो भेटला 2 mole of magnesium reacts with 1 mole of 2 moles of magnesium reacts with 1 mole of oxygen. दिलेली क्वांटिटी काय होती? दिलेली क्वांटिटी काय होती? दिलेली क्वांटिटी होती 1.5 मोल. दिलेली क्वांटिटी काय होती? 1.5 मोल. कुणाची क्वांटिटी होती? विसरले का? Magnesium. प्रॉब्लेम पहा काय आहे. दिलेली क्वांटिटी 1.5 मोल ऑफ O2. काय दिलेलं आहे? 1.5 मोल ऑफ O2 कंबाईन विथ मॅग्नेशियम. मॅग्नेशियमचं मास विचारलेलं आहे. म्हणजे 1.5 मोल जर O2 असेल, पहा ही मॅग्नेशियमचा रेशो लिहितोय, हा O2 चा रेशो लिहितोय, 2:1 आहे. हा जर तुम्हाला 1.5 दिला तर मॅग्नेशियम किती मोल कंबाईन होईल त्याच्याबरोबर सांगा. परत युनिटरी मेथडने आहे. 1 मोल ऑक्सिजन 2 मोल मॅग्नेशियम बरोबर कंबाईन होतोय, तर 1.5 मोल ऑफ ऑक्सिजन किती मॅग्नेशियम बरोबर कंबाईन होईल? Cross multiply. क्रॉस मल्टिप्लाय केलं काय येईल? 1 साठी 2 आहे, 1.5 साठी काय येईल? त्याच्या डबल. 1 च्या डबल 2, 1.5 च्या डबल 1.5 च्या डबल 3 मोल्स भेटतील. हे काय भेटतील तुम्हाला? मोल्स भेटतील. पण विचारले तुम्हाला ग्रॅम मध्ये. 3 मोल्स ऑफ मॅग्नेशियम म्हणजे किती मॅग्नेशियम? तर मॅग्नेशियमचं ब्रॅकेट मध्ये तुम्हाला ऍटॉमिक मास दिलेला आहे. ऍटॉमिक मास ऑफ मॅग्नेशियम इज 24. मग 1 मोल साठी मास किती झालं? 24 ग्रॅम. आणि किती मोल आहे इथं रिक्वायर्ड? 3 मोल. म्हणजे 24 ग्रॅम इंटू 3. काय येईल आन्सर? काय येईल आन्सर? काय येईल आन्सर? 72 ग्रॅम येईल का? 72 ग्रॅम मॅग्नेशियम रिक्वायर्ड आहे. गॉट दिस? आर यू गॉट दिस एव्हरीवन? रिप्लाय मी स्नेहा, तनिषा. येस सर. ठीक आहे. कुणाला डाऊट आहे? No, sir. पहा ऑप्शन नंबर डी. ऑप्शन कोणता असेल? ऑप्शन डी असेल. नेक्स्ट पहा. व्हॉट विल बी द व्हॉल्यूम ऑफ कार्बन डायऑक्साइड ऍट एनटीपी? लक्षात ठेवा एनटीपी एसटीपी सेमच आहे. स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर किंवा नॉर्मल टेम्परेचर प्रेशर म्हणतात. टर्म वेगळी यूज केलेली आहे पण मिनिंग तेच आहे. ठीक आहे. ऑब्टेन्ड ऑन हिटिंग 10 ग्रॅम्स ऑफ, ब्रॅकेट मध्ये दिलेलं आहे तुम्हाला 90% प्युअर लाइमस्टोन. ही सिंपल रिएक्शन आहे जी आपण प्रत्येक वेळी पाहत असतो कॅल्शियम कार्बोनेट. लाइमस्टोन म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट, लाइमस्टोन म्हणजे CaCO3. ठीक आहे. व्हॉट विल बी द व्हॉल्यूम ऑफ कार्बन डायऑक्साइड ऑब्टेन्ड? कार्बन डायऑक्साइड किती भेटेल ऍट एनटीपी कंडिशनला म्हणजेच एसटीपी कंडिशनला ऑन हिटिंग 10 ग्रॅम्स ऑफ 90% प्युअर लाइमस्टोन. 10 ग्रॅम्स ऑफ 90% प्युअर लाइमस्टोन. रिएक्शन आठवते का? रिएक्शन काय असते? लाइमस्टोन म्हणजेच कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेट हिटिंग केलेली आहे, कॅल्शियम ऑक्साईड भेटेल आणि कार्बन डायऑक्साइड गॅस भेटेल. ओके ठीक आहे. हा रिएक्शन बॅलन्स आहे. रिएक्शन बॅलन्स आहे आहे ठीक आहे. रिएक्शन बॅलन्स आहे. मग काय सांगू शकतो स्टॉइचियोमेट्री? 1 मोल ऑफ लाइमस्टोन और कॅल्शियम कार्बोनेट गिव्स 1 मोल ऑफ कॅल्शियम ऑक्साइड अँड 1 मोल ऑफ कार्बन डायऑक्साइड. ठीक आहे. म्हणजे 1:1:1 हा काय झाला? रेशिओ झाला. याची मास रिलेशनशिप लिहू शकता तुम्ही. मास रिलेशनशिप कशी लिहू शकता? मास रिलेशनशिप याचं मास किती आहे 1 मोल साठी? 1 मोल साठी किती मास आहे? कॅल्शियमचं असतं 40 + 12 + 3 × 16. किती वेळा काउंट केलंय? 8 ते 10 वेळा झाला असेल. आता याचं मोलार मास फाइंड आउट करायचं. किती असतं? 100 ग्रॅम पर मोल. काउंट करा. 40, 12 आणि 16 × 3 किती भेटलं? 100 ग्रॅम. आणि कार्बन डायऑक्साइडचं किती असेल? 16 + 16 32 + यस 44. काउंट करायची पण आवश्यकता नाही. प्रत्येक वेळी करून करून आपल्या लक्षातच राहून जातं हे. ठीक आहे. म्हणजे 100 ग्रॅम ऑफ लाइमस्टोन विल गिव्ह 44 ग्रॅम ऑफ कार्बन डायऑक्साइड.
पण इथं विचारलेलं आहे लिटर मध्ये. मग 1 मोल ग्रॅम मध्ये न लिहिता 1 मोल हा व्हॉल्यूम मध्ये लिहा. व्हॉल्यूम मध्ये किती सांगता येईल? 1 मोल कार्बन डायऑक्साइड म्हणजे किती? 44 पण- into 22.4. 44 का की 1? पहा ही मास रिलेशनशिप आहे. व्हॉल्यूम रिलेशनशिप काय असते? फॉर 1 मोल 22.4 लिटर इज द व्हॉल्यूम. हे ग्रॅम मध्ये आहे, हे नंबर ऑफ मोल्स नाही आहेत. नंबर ऑफ मोल्स इथं आहेत. 1 into 22.4 लिटर काय असणार आहे? कार्बन डायऑक्साइड असणार आहे. दिलेली क्वांटिटी किती होती? आता दिलेली क्वांटिटी होती 10 ग्रॅम. दिलेली क्वांटिटी किती होती? 10 ग्रॅम. पण ब्रॅकेटमध्ये काहीतरी दिलं तुम्हाला. ब्रॅकेटमध्ये काय दिलं होतं? 90% प्युअर. 90% प्युअर हा शब्द वापरलेला आहे तुम्हाला ब्रॅकेटमध्ये. 90% प्युअर म्हणजेच काय? जर मी 100 ग्रॅम लाईमस्टोनचं सॅम्पल घेतोय आणि ते 90% प्युअर आहे, तर याचं मिनिंग काय असतं? 90 ग्रॅमच त्याच्यामध्ये काय आहे? कॅल्शियम कार्बोनेट आहे. मग उरलेलं 10 ग्रॅम काय असणार आहे याच्यामध्ये? इम्प्युरिटी असणार आहे. बरोबर का? हे सिंपल कन्सेप्ट आहे ना? हे समजतं का? हो सर. 100 ग्रॅम जर लाईमस्टोन आहे आणि त्याला आपण 90% प्युअर म्हणतोय, तर 90 ग्रॅमच ओरिजिनल कॅल्शियम कार्बोनेट आहे आणि 10 ग्रॅम इम्प्युरिटी आहे. मग हे सेम 10 ग्रॅम साठी काय असेल? 10 ग्रॅम साठी काय असेल? जर हे 10 ग्रॅम 90% प्युअर असेल, हे 10 ग्रॅम जर 90% प्युअर असेल, तर याचं मिनिंग आहे याच्यामध्ये 9 grams pure, 1 gram impure. यस, 9 ग्रॅमच काय असणार आहे याच्यामध्ये? कॅल्शियम कार्बोनेट असणार आहे. 9 ग्रॅमच कॅल्शियम कार्बोनेट असणार आहे. ओके, 10चं 90% म्हणजे 9 होईल. किंवा तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकता, इंटू 100 करू शकता, परत तेच होणार आहे. ठीक आहे, म्हणजे 9 काय होणार आहे? 90 डिवायडेड बाय 10 इंटू 90 डिवायडेड बाय 100 करू शकता तुम्ही. आन्सर हेच भेटणार आहे तुम्हाला. 9 ग्रॅम हीच ऍक्च्युअल क्वांटिटी आहे. इम्प्युरिटी रिएक्ट होणार आहे का अशी? इम्प्युरिटी पासून आपल्याला कॅल्शियम ऑक्साईड किंवा कार्बन डायऑक्साईड भेटणार आहे का? नाही भेटणार. नाही. आपल्याला भेटणार आहे कुणापासून? जी प्युरिटी आहे किंवा ओरिजिनल सॅम्पल आहे त्याच्यापासून. ओरिजिनल कंपाऊंड किती आहे? 9 ग्रॅम असते. का तर ते 90%. 80% असतं तर 8 ग्रॅम केलं असतं, 50% असतं तर 5 ग्रॅम केलं असतं आपण. म्हणजे 9 ग्रॅम साठी किती कार्बन डायऑक्साईड भेटेल? तर 100 ग्रॅम साठी 44 भेटतोय. तुम्हाला ग्रॅम मध्ये विचारलंय का? कशामध्ये विचारलंय पहा? कार्बन डायऑक्साइड ग्रॅम मध्ये विचारलंय, नाही लिटर मध्ये विचारलंय. व्हॉट विल बी द व्हॉल्यूम ऑफ कार्बन डायऑक्साइड? व्हॉल्यूम विचारलेला आहे आणि तो लिटर मध्येच विचारलेला आहे. ओके, मग व्हॉल्यूम किती येऊ शकतो? पहा, जर 100 ग्रॅमला, आता हीच रिलेशनशिप मेंटेन करा. जर 100 ग्रॅम लाईमस्टोन तुम्हाला 22.4 लिटर कार्बन डायऑक्साइड देतोय, तर 9 ग्रॅम लाईमस्टोन किती लिटर देईल? क्रॉस मल्टिप्लिकेशन काय होईल? 9 ग्रॅम इंटू 22.9 ग्रॅम इंटू 22.4 लिटर डिवायडेड बाय 100 ग्रॅम. ग्रॅमला ग्रॅम कॅन्सल होईल, आन्सर लिटर मध्ये भेटेल. करा हे कॅल्क्युलेशन. काय आन्सर येतं मला सांगा. काय आन्सर येईल? डू इट फास्ट. 20.16. कॅल्क्युलेटर असेल तर 20.16. हे काय असणार आहे? लिटर. एवढा लिटर मध्ये व्हॉल्यूम भेटलेला आहे. कार्बन डायऑक्साइडचा. ऑप्शन 20.16. ऑप्शन ए का हे येतो? ऑप्शन सी येतो का? 2.0. Sir, option C. पॉइंट इकडे. ऑप्शन सी येतोय. Yes, sir. ऑप्शन सी येतोय म्हणजे काय? बघा, 2 डिजिट नंतर पॉइंट आहे. 2.016 पॉइंट मध्ये. जर असे ऑप्शन असतील तर तुम्हाला डिजिटचा पॉइंटचा विचार करायला लागेल. ऑप्शन सी असेल, ऑप्शन ए असणार नाही. ठीक आहे, नेक्स्ट पहा काय आहे. कॅल्क्युलेशन मध्ये चुकलात म्हणजे कन्सेप्ट क्लिअर आहे, सगळं जमतंय, आणि जर छोट्या मिस्टेक झाल्या तर मार्क्स गेले. मार्क्स भेटणार नाहीत तुम्हाला जर तुम्ही कॅल्क्युलेशन मध्ये चुकला, खास करून एमसीक्यू साठी. ठीक आहे, फोर्थ पहा. फोर्थ काय आहे? 16.8 liter gas containing H2 and O2 is formed at NTP on electrolysis of water. वॉटरचं इलेक्ट्रोलिसिस केलंय. मग वॉटर पासून काय भेटणार आहे? इलेक्ट्रो म्हणजे इलेक्ट्रिसिटी पास केली त्याच्यातून. लिसिस म्हणजे टू ब्रेक द बॉन्ड. लिसिस म्हणजे बॉन्ड ब्रेक करणे.
हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे बॉन्ड ब्रेक झाले, वॉटर मधल्या हायड्रोजन गॅस आणि ऑक्सिजन गॅस भेटला. किती भेटला? 16.8 लिटर. 16.8 लिटर एवढा गॅस भेटला कंटेनिंग H2 अँड O2 म्हणजे कंबाईन मध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन मिळून 16.8 लिटर भेटलेला आहे वॉटरचं इलेक्ट्रोलिसिस केल्यानंतर. व्हॉट शुड बी द वेट ऑफ इलेक्ट्रोलाइज्ड वॉटर. पण वॉटरचं वेट किती होतं हे विचारलेलं आहे, ज्याच्यापासून आपल्याला 16.8 लिटर गॅस भेटलेला आहे. ज्याच्यापासून आपल्याला 16.8 लिटर एवढा गॅस भेटलेला आहे. ओके, ऑप्शन पण चेक करू शकता तुम्ही, ग्रॅम मध्ये दिलेले आहेत ऑप्शन. ओके, वेटच विचारलं आहे, ग्रॅम मध्येच असणार आहे. रिएक्शन काय येऊ शकते पहा. बोर्डवरचे कॅल्क्युलेशन घेत चला नोटबुक मध्ये, जेणेकरून परत रिव्हिजनला समजेल तुम्हाला. वॉटरचं इलेक्ट्रोलिसिस केलं, याच्यापासून H2 गॅस भेटला आणि O2 गॅस भेटला. ठीक आहे, 2 ऑक्सिजन आहेत, इथं एकच ऑक्सिजन आहे म्हणून 2 न मल्टिप्लाय करतोय मी. 2 × 2 4 हायड्रोजन झाले, इथं 2 ने मल्टिप्लाय करतोय, इकडे 4 हायड्रोजन झाले. रिएक्शन बॅलन्स झाली. रिएक्शन काय झाली? बॅलन्स झाली. तर या मिळालेल्या गॅसमध्ये तुम्हाला क्वांटिटी दिलेली आहे. क्वांटिटी किती भेटलेली आहे तुम्हाला? 16.8 लिटर. 16.8 लिटर एवढा गॅस भेटलेला आहे याचं इलेक्ट्रोलिसिस केल्यानंतर. याचं काय केल्यानंतर? इलेक्ट्रोलिसिस. एरोवरती लिहू शकता तुम्ही, electrolysis. On electrolysis of some quantity or some amount of water, we will get hydrogen and oxygen gas combinedly 16.8 liter. तर याच्यामध्ये आपण पाहू शकतो मोल रिलेशनशिप काय आहे पहा. 2 moles of H2O water undergoes electrolysis and gives 2 moles of hydrogen gas and 1 mole of oxygen gas. म्हणजेच काय? 2:1 हा गॅसचा रेशो आहे. 2:1. आणि हे दोन्ही गॅस मिळून किती आहेत? हे दोन्ही गॅस मिळून काय आहे? 16.8 लिटर आहे. दोन्ही गॅस मिळून काय भेटतोय आपल्याला? 16.8 लिटर एवढं भेटतं. येते का लक्षात? ओके, 16.8 लिटर हे आपण इन टर्म्स ऑफ नंबर ऑफ मोल्स जर लिटर मधला व्हॉल्यूम कसा सांगू शकतो? कोणत्याही गॅसचा 1 मोल म्हणजे किती लिटर? कोणत्याही गॅसचा 22.4. 22.4. लिटर. मग या गिवन व्हॉल्यूमला जर मोलार व्हॉल्यूम मास साठी काय करतो आपण? नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू गिवन मास अपॉन मोलार मास. बरोबर का? मग हे जर गॅसच्या टर्म मध्ये दिलंय तर आपण काय घेणार? मासच्या ऐवजी व्हॉल्यूम. गिवन व्हॉल्यूम अपॉन मोलार व्हॉल्यूम. आणि मोलार व्हॉल्यूम हा प्रत्येकासाठी वेगळा नसतो, प्रत्येकासाठी सेमच असतो. फॉर ईच अँड एव्हरी गॅस इट इज 22.4 लिटर. पण मोलार मास प्रत्येक कंपाऊंडचं मोलार मास वेगळा आहे. पण मोलार गॅस साठी व्हॉल्यूम काय असेल? सेम असेल. म्हणजे गिवन मास आहे 16.8 लिटर आणि मोलार व्हॉल्यूम कोणत्याही गॅससाठी you will get number of moles. Count this moles 16.8, 22.4. हा किती भेटतील? किती झाली का व्हिडिओ? येस सर, फ्री झाली. Yes, sir. ओके, सर आणि व्हॉइस खूपच ब्रेक होतोय मध्ये मध्ये. ओके. वेट वायफायचा प्रॉब्लेम असेल. इट इज क्लियर नाउ? व्हॉइस काय आहे? व्हॉइस क्लिअर आहे का? टेल मी, रिप्लाय मी.
आता क्लिअर आहे सर. मग गौरंगी यस नंतर मग मध्ये ठीक आहे मध्ये ठीक आहे. break होतो. बोर्ड क्लिअर आहे का? नाही सर ब्लर आहे. बोर्ड Yes, क्लिअर आहे? Yes, sir. बरं Blur. आहे. थांबा 1-2 मिनिट थांबा. 2 मिनिट थांबा. लोड होईल. आय थिंक झालं सो इट सर. इज क्लिअर नाव. Yes, sir. मोबाईल डेटावरती जोडले. वायफायचा इश्यू असू शकतो. असं कधी असेल तर सांगत चला मला. ब्लर झाले किंवा आवाज येत नाही मला लगेच रिप्लाय करत जावा. आपल्याला ते रिपीट करता येईल. ठीक आहे. नंबर ऑफ मोल्स केलं का कॅल्क्युलेशन? Yes, sir. 0.75. 0.75 मोल्स भेटले. पण हे मोल्स कुणाचे आहेत सुरेश? 0.75 मोल्स म्हणजे याच्यामध्ये काय काय आहे? हे 0.75 Hydrogen and मोल्स म्हणजे oxygen. पण असणार आहे आणि याच्यामध्ये हायड्रोजन पण असणार आहे. दोन्हीसाठी कंबाईनली आहेत. मग हे आपण फाइंड आउट करू शकतो. पहा 0.75 मोल्स कंबाईनली जर असतील तर मोल्सचा रेशो माहित आहे आपल्याला. मोल्सचा रेशो माहित आहे गॅसचा. गॅस किती पण जर काय झाला ऑप्टेन झाला आपल्याला किती पण जर त्याच्यामधून रिलीज झाला या रिएक्शन मधून आणि जर तो हायड्रोजन ऍज टू ऑक्सिजन आहे तर 2:1 या रेशो मध्येच होणार आहे का तर नंबर ऑफ मोल्स आपल्याला माहिती आहे. मग जर 0.75 मोल्स असतील तर 2:1 तुम्ही त्याचं काय करू शकता पार्टिशन करू शकता. याचं डिव्हिजन करू शकता. 2 + 1 3 3 ने डिवाइड करा. 3 जर तुम्ही इक्वल पार्ट करता याचे तर त्याच्यापैकी 2 पार्ट्स हायड्रोजन असेल 1 पार्ट कोण असेल ऑक्सिजन असेल. 2 पार्ट याच्यातले द्या इक्वल पार्ट 2 इक्वल पार्ट द्या हायड्रोजन साठी 1 इक्वल पार्ट द्या ऑक्सिजन साठी बिकॉज व्हॉल्यूम ऑफ एव्हरी गॅस इज सेम. ओके फॉर सेम नंबर ऑफ मोल्स. Equal number of moles contains equal volume or equal volume of any gases contains equal number of moles. काय होईल? काय होईल पहा याचे 0.5 होतील आणि याचे 0.25 होतील. बरोबर का? बरोबर का? 0.50 याला असेल 2 आणि 1 म्हणजे किती असेल? येतं का मॅथमॅटिक्स सिंपल? समजतंय का नाही सांगा रिप्लाय करा. आर्यन वेदांत मॅथमॅटिक्स समजतंय हे? टोटल हो, नंबर ऑफ सर. मोल्स आहे 0.75 2 सर व्हिडिओ फ्रीज झाला. येस सर. Sir. as to 1 रेशो आहे 2 + 1 0.85 भेटतं. तर हा नंबर याला मल्टिप्लाय करा फॉर 1 टाइम्स 0.25 ने 2 टाइम्स याला मल्टिप्लाय करा 0.50 as to 0.25 भेटेल तुम्हाला. बरोबर का? मग 0.50 मोल कुणाचे असतील? 0.5 मोल्स असतील म्हणजे हाफ मोल असेल H2 चा आणि 0.25 कुणाचा असेल O2 चा असेल. ठीक आहे. विचारले काय आपल्याला पहा विचारले काय वॉटरचं लिटर मध्ये व्हॉल्यूम दिलेलं आहे. नंबर ऑफ मोल्स आपण काउंट केले. वॉटरचं मास किती असेल विचारलंय आणि ऑप्शन दिले ग्रॅम मध्ये. ऑप्शन काय दिलेत? सर व्हिडिओ खूप ब्लर आहे. Yes, sir. ब्लर आहे. मध्ये फ्रीज पण झाला होता. ठीक आहे. पहा क्लिअर झाल्यानंतर सांगा मला. इट इज क्लिअर? No, sir. सर No, आहे का क्लिअर? No. आय थिंक आता सो झाला झाला सर. क्लिअर. ठीक आहे. मग मोल रिलेशनशिप माहिती आहे आपल्याला. मोल रिलेशनशिप काय माहिती आहे पहा. जर ओके इथं पहा स्टॉइचियोमेट्रिक कॅल्क्युलेशन मध्ये जर 2 मोल्स ऑफ H2 रिलीज झाला असेल तर 2 मोल्स ऑफ H2O काय झाले असतील अंडरगोज इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस म्हणजे 2 मोल्स या इक्वेशन वरून सांगा स्टॉइचियोमेट्रिक कॅल्क्युलेशन वरून 2 मोल्स ऑफ हायड्रोजन इज करस्पॉन्ड्स टू ऑर इक्विव्हॅलेंट टू 2 मोल्स ऑफ H2O. 2 मोल वॉटरचं ज्यावेळी इलेक्ट्रोलिसिस होईल त्यावेळी आपल्याला 2 मोल्स काय भेटतील हायड्रोजन गॅसचे भेटतील. देअरफॉर आपल्या रिएक्शन मध्ये दिलेल्या गिव्हन व्हॉल्यूम साठी किती मोल आहे 0.5 मोल. देअरफॉर 0.5 मोल एवढा हायड्रोजन भेटलेला आहे इज इक्वल टू हाऊ मेनी मोल्स ऑफ वॉटर.
वॉटरचे किती मोल्स अंडरगोज झाले असतील इलेक्ट्रोलिसिस, किती मोल्सचं इलेक्ट्रोलिसिस झालं असेल. जर 2 साठी 2 आहे तर 0.5 साठी काय असेल? 0.5 मोल्सच असतील, बरोबर का? 1:1 आहे म्हणून 0.5:0.5. इट इज ओके, येस सर. बरोबर का? तेवढ्यासाठी तेवढंच, म्हणजे 0.5 साठी 0.5 मोल. 0.5 मोल वॉटर म्हणजे आपल्याला सांगायचं आता ग्रॅम मध्ये. कसं सांगता येईल? 1 मोल वॉटर म्हणजे किती ग्रॅम? 18 ग्रॅम. ठीक आहे, म्हणून therefore 0.5 moles of H2 is equal to, त्याच्या हाफ करा, 9 ग्रॅम. ऑप्शन मध्ये आहे का 9 ग्रॅम? ऑप्शन मध्ये 9 ग्रॅम आहे. चेक करा की तो ऑप्शन आहे सी. ऑप्शन सी. ठीक आहे, काही प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये? एनी डाऊट? सर रिएक्शन लिहिता आली पाहिजे. येस, ते ना सर म्हणजे दिसत नाहीये. तुम्ही डिक्टेट कराल का? कारण की लिहिलं नाहीये. काय दिसत नाहीये? बोर्डवरचं का? हो. बोर्डवरचं घ्यायचंय का लिहून? येस, ओके, घ्या लिहून. मी तुम्हाला याची पीडीएफ पण सेंड करेल. हिंट आणि सोल्युशनची पण एक पीडीएफ सेंड करेन या शीट साठीची. तर त्याच्यापासून तुम्ही काय करू शकता, तुम्हाला आयडिया येईल. हे थोडंसं आपण जास्त इलेबरेट करतोय, जास्त आपण त्याला काय करतोय, हे करतोय. तर तुम्हाला हिंट मध्ये एवढं नसेल दिलं जाणार. तुम्हाला हिंट मध्ये 1-2 लाईन मध्ये आन्सर दिलं जाईल. ते बऱ्याच वेळी समजायला तुम्हाला थोडंसं हार्ड जाईल, पण ह्या गोष्टी लक्षात ठेवत चला. गिवन मास अपॉन मोलार मास, गिवन व्हॉल्यूम अपॉन मोलार व्हॉल्यूम, दोन्हीचा अर्थ एकच आहे. नंबर ऑफ मोल्स काउंट करतो आपण याने. ऍबसेंट कोण आहे रे आज? वेदांत नव्हता तू एका लेक्चरला 2-3 दिवसापूर्वी? कुठं गायब होता वेदांत? जे लेक्चर मिसिंग होतील ते पाहत चला युट्यूब वरती. झालं का? इट इज डन. झालं का रे गौरंगी? झालं? कीर्ती, हो सर, माझं कृती झालं. लिहिलेलं आहे का हे? झालं सर. पुन्हाच राहिलं होतं, पुन्हाच राहिलं होतं, पुन्हाच राहिलं होतं. रिप्लाय मी फास्ट. येस. पहा नेक्स्ट नंबर 5. 12 ग्रॅम ऑफ मॅग्नेशियम, परत ॲटॉमिक मास दिलेला आहे 24 ब्रॅकेट मध्ये. ठीक आहे, विल रिएक्ट कम्प्लिटली विथ ऍसिड टू गिव्ह. याची कम्प्लीट रिएक्शन करायची आपल्याला 12 ग्रॅम ऑफ मॅग्नेशियमची विथ ऍसिड. आणि आपल्याला माहित आहे मेटलची रिएक्शन ऍसिड बरोबर होते म्हणजे काय होतं? H2, 1 मोल ऑफ H2 हेच फाइंड आउट करायचं आपल्याला. आणि 2/3 मोल्स ऑफ O2 हे नाही भेटणार. ओके, ऑक्सिजन नाही भेटणार आपल्याला काय भेटेल? हायड्रोजनच भेटेल. हे ऑप्शन आपल्याला काय करायचे आहेत? चेक करायचे. दिले काय? 12 ग्रॅम ऑफ मॅग्नेशियम कम्प्लिटली रिॲक्ट होतो ऍसिड बरोबर. कोणतं एक ऍसिड घेऊ शकता तुम्ही. जर तुम्ही H2SO4 चं एक्झाम्पल घेतलं, मॅग्नेशियम जर रिॲक्ट होतोय H2SO4 बरोबर, तर मॅग्नेशियम आणि याचा काय होईल? मॅग्नेशियम आणि सल्फेट ग्रुपचा सॉल्ट बनेल म्हणजे MgSO4. ओके, आणि त्याच्यातून हायड्रोजन गॅस काय होईल? इव्हॉल्व्ह होईल. तर मॅग्नेशियमची ऑक्सिडेशन स्टेट असते 2+. मॅग्नेशियम 2+ असतो, जसं की MgCl2 असा कंपाऊंड बनवतो. म्हणून 2Cl- असतील, 2- चार्जला न्यूट्रलाइज करण्यासाठी Mg काय असणार आहे तिथं? डेफिनेटली 2+ असणार आहे. तेव्हाच तो कंपाऊंड काय आहे तिथं पॉसिबल आहे. ओके, मग MgSO4 बनवतो आणि इथले हायड्रोजन काय होतात? 2 हायड्रोजनची जागा 1 Mg घेतो, बिकॉज हायड्रोजन इज सिंगल पॉझिटिव्ह आणि मॅग्नेशियम इज डबल पॉझिटिव्हली चार्ज. ओके, देअरफॉर मॅग्नेशियम MgSO4 बनवेल. ठीक आहे, तुम्हाला काय दिलेलं आहे? ऍसिड बरोबर जर कम्प्लीट रिएक्शन झाली
ओके, कितीची? 12 ग्रॅम मॅग्नेशियमची. 12 ग्रॅम मॅग्नेशियमची जर कम्प्लीट रिॲक्शन झाली ऍसिड बरोबर तर आपल्याला काय भेटेल? स्टॉइचियोमेट्रिक कॅल्क्युलेशन सांगू शकता. 1 मोल ऑफ मॅग्नेशियम रिॲक्ट विथ 1 मोल ऑफ ऍसिड, 1 मोल ऑफ सॉल्ट भेटेल आणि 1 मोल ऑफ काय भेटेल? हायड्रोजन गॅस. म्हणजे 1:1:1:1 हा काय झाला? याचा सिंपल रेशो झाला, स्टॉइचियोमेट्री झाली. ओके, 1 मोल देतोय म्हणजे 1 मोल ऑफ मॅग्नेशियम 1 मोल ऑफ हायड्रोजन देतोय. ठीक आहे, तर 12 ग्रॅम किती देईल? 12 ग्रॅम म्हणजे किती मोल? मॅग्नेशियमचं मास दिलंय तुम्हाला, मॅग्नेशियम 24. जर 24 ग्रॅम ऑफ मॅग्नेशियम म्हणजे याचा 1 मोल असेल तर 12 ग्रॅम म्हणजे किती मोल असतील? 12 ग्रॅम म्हणजे किती मोल असतील? इट इज हाफ मोल, 0.5 मोल्स ऑफ मॅग्नेशियम. हाफ मोल आहे हा 1/2 किंवा 0.5 मोल्स ऑफ मॅग्नेशियम आहे. मग जर 1 मोल ऑफ मॅग्नेशियम 1 मोल ऑफ हायड्रोजन प्रोड्यूस करत असेल तर हाफ मोल किती करेल? हाफ मोलच करेल. 1:1 ची रिलेशनशिप आहे. हाफ मोल तुम्हाला काय मिळणार आहे? H2. म्हणजेच हाफ आपण सांगतो 1/2 मोल्स ऑफ हायड्रोजन. आहे का ऑप्शन मध्ये? 1/2 मोल्स ऑफ हायड्रोजन. ऑप्शन फर्स्ट, ऑप्शन ए आहे का? आर यू गॉट दिस एव्हरीवन? सर ऍसिड H2SO4 का घेतला? HCl पण घेऊ शकता तुम्ही. HCl घेतलं तर परत तेच होणार आहे. HCl घेतलं तरी परत तेच होणार आहे, पण H2SO4 जनरली प्रेफर केलं जातं. जनरली H2SO4 हे प्रेफर केलं जातं. HCl केलं तर पहा काय होईल. HCl केलं तर तिथं 2 हायड्रोजन म्हणजे हायड्रोजनची क्लोरीनची जागा घेईल, सॉल्ट वेगळा बनेल. पहा, Mg प्लस HCl. आता काय होणार आहे? Mg आणि Cl चं बॉन्डिंग होऊन सॉल्ट बनणार आहे आणि हायड्रोजन इव्हॉल्व्ह होणार आहे. बरोबर का? मग मॅग्नेशियम काय असतो? मॅग्नेशियम 2+ असतो. क्लोरीन असतो सिंगल मायनस, म्हणजे 2 क्लोरीन बरोबर याला कंबाईन व्हायला लागेल, त्यावेळी MgCl2 बनणार आहे. MgCl2 हा सॉल्ट बनेल आणि काय होईल? 2 हायड्रोजन इव्हॉल्व्ह होतील, म्हणजेच H2 गॅस इव्हॉल्व्ह होईल. म्हणजे 2 क्लोरीन 2 हायड्रोजन म्हणजे याला 2 न काय करावं लागेल? मल्टिप्लाय करावं लागेल तुम्हाला. परत तेच येणार आहे, 1 मोल 1 मोल आणि 1 मोल. जर 1 मोल आणि 1 मोल रिलेशनशिप आहे, खालचं कॅल्क्युलेशन आपलं काय होणार नाही? कॅल्क्युलेशन मिसिंग होणार नाही. येते का लक्षात? हे असतं याच्या ऑक्सिडेशन स्टेट वरती. याची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? इथं 2+ आहे, म्हणून 1 मोल आणि 1 मोल काय झालंय? इक्वल झालंय. आणि ऍसिड मध्ये असतो H+. ऍसिड मध्ये काय असतो? H+. H+ सिंगल आहे, हा डबल आहे. Mg सिंगल ऍटॉमिक असतो आणि हा डायॲटॉमिक गॅस आहे. Mg चा 1 मोल म्हणजे Mg चा एका ऍटमचं मास घेतोय आपण 24 ग्रॅम. बरोबर का? आणि इथं काय असणार आहे? डायॲटॉमिक आहे, म्हणजे हा इक्विव्हॅलन्स आहे, हा रिलेटेड असतो ऑक्सिडेशन स्टेट. येते का लक्षात? लक्षात येतंय? मॅग्नेशियमचा एक ऍटम म्हणजे 24 ग्रॅम हे आपण त्याचं मोलार मास घेत असतो. इथं हायड्रोजनचे काय आहेत? 2 ऍटम आहेत, पण हायड्रोजनचे 2 ऍटम म्हणजेच काय आहे? H+ आणि H+. 2H+ म्हणजे काय? 2H+ मीन्स 2 पॉझिटिव्ह चार्जेस आणि एकाच Mg वरती 2 पॉझिटिव्ह चार्जेस आहेत, म्हणून याचा डायरेक्ट इक्विव्हॅलन्स आहे. याचा काय आहे? डायरेक्ट इक्विव्हॅलन्स आहे 1 मोल ऍज टू 1 मोल. 1 मोल ऍज टू 1 मोल. ओके, म्हणजे एक Mg चा एक सिंगल ऍटम हा 2H ला रिप्लेस करतो, म्हणून हा डायरेक्ट इक्विव्हॅलन्स झालाय 1 मोल 1 मोल. आणि गॅसमध्ये 2च असतात, गॅसच्या मॉलिक्युल मध्ये 2च असतात, म्हणून डायरेक्ट गॅसचा 1 मोल. H+ चा किंवा हायड्रोजन सिंगल ऍटमचा 1 मोल नाही, H2 चा 1 मोल. 1 मोल ऍज टू 1 मोल. हीच रिलेशनशिप तुम्हाला प्रत्येक ठिकाणी भेटणार आहे. हा फक्त हायड्रोजनला रिप्लेस करणार आहे. घेतलं काय लिहून? ऑप्शन कोणता भेटला? ऑप्शन ए. नेक्स्ट पहा, कोणता झाला? ठीक आहे, 5th झाला. 6th पहा, ऑप्शन ए येईल. 6th पहा, हाऊ मेनी ml ऑफ, ml मध्ये व्हॉल्यूम विचारलेला आहे. 1 मोलार H2SO4. हाऊ मेनी ml of molar H2SO4 is required to neutralize 10 ml of 1 molar NaOH. सर व्हॉइस ब्रेक होतोय.
येस सर. म्हणजे हा याच्यासाठी फॉर्म्युला सोल्युशन या चॅप्टर नॉर्मॅलिटी दिली. नॉर्मॅलिटी वेगळी कन्सेप्ट आहे. N1 V1 इज इक्वल टू N2 V2. पैसे येत नाही क्लिअर? सर स्क्रीन पण आता दिसत screen नाहीये. पण ब्लर दिसतीये. वेट करा 1 मिनिट वेट करा. थोडस नेट कनेक्शन आय थिंक सो पुअर आहे का तर माझ्याकडे वायफाय पण आहे, मोबाईल डेटा पण आहे, पण दोन्ही काम करत नाहीत सध्या. विल फिगर आउट दिस प्रॉब्लेम. झाली का क्लिअर? झाले का क्लिअर No, sir. स्क्रीन? ओके, पहा काय विचारलं आहे. न्यूट्रलायझेशन रिएक्शन लिहू शकता का तुम्ही? न्यूट्रलायझेशन रिएक्शन लिहू शकता का या प्रॉब्लेम वरून? 6th प्रॉब्लेम. ऍसिड प्लस अल्कली गेट सॉल्ट अँड वॉटर. कोणता सॉल्ट तयार होईल आणि वॉटर कसा तयार होईल? यस, सांगता येईल का? नो सर. पहा काय काय होईल. SO4 हा सल्फेट ग्रुप आहे आणि याच्यामधला Na हा मेटल आहे. मेटल आणि निगेटिव्हली चार्ज ग्रुप काय होतील? एकत्र येतील. म्हणजे Na आणि SO4 चा तुम्हाला सॉल्ट बनवायचा आहे. Na आणि SO4 चा सॉल्ट बनवायचा आहे. कसा बनवताल? SO4 असतं 2- आणि Na असतं सिंगल प्लस. मग फॉर्म्युला काय बनेल? SO4 2- चार्ज बिकॉज H2 आहे म्हणजे 2H प्लस इथून काय होतील? निघून जातील. 2H जर निघून गेले, 2H प्लस जर हे निघून गेले तर 2 निगेटिव्ह चार्ज येणार आहे SO4 वर. 2- चार्ज आणि Na वरती पण सिंगल प्लस आहे म्हणजे एक Na चा ऍटम एका ऍटमला रिप्लेस करू शकतो हायड्रोजनच्या. Mg सारखं नाहीये इथं. Mg 2 हायड्रोजन ऍटमला रिप्लेस करत होता एकच ऍटम. इथं Na चा एक ऍटम एकाच हायड्रोजनला रिप्लेस करतोय म्हणजे 2 ला रिप्लेस करण्यासाठी 2 Na ची गरज आहे म्हणजे Na2SO4 बनेल. Na2SO4 बनेल. आहे का क्लिअर स्क्रीन? हो, आता क्लिअर आहे झालं. का? ठीक आहे. येस ओके. सर. H2SO4 आणि NaOH. NaOH प्लस H2SO4 काय बनेल पहा. Na आणि SO4 एकत्र येतील. Na आणि SO4 तुम्हाला काय बनवायचं होतं? वॉटर बनवायचं होतं. OH आणि H या दोन गोष्टी एकत्र येतात आणि वॉटर मॉलिक्यूल बनतो. ठीक आहे. Na आणि SO4 कसं एकत्र येईल? Na2SO4 असंच का बनलं? का तर हायड्रोजन असतो सिंगल प्लस आणि Na पण असतो सिंगल प्लस. मॅग्नेशियम 2+ होता म्हणून हा 2 ऍटमला रिप्लेस करतो. पण हा सिंगल प्लसच आहे म्हणून हा एकाच ऍटमला रिप्लेस करेल म्हणून 2 रिप्लेस करण्यासाठी 2 ऍटमची गरज आहे. 2 निगेटिव्ह चार्ज न्यूट्रलाइज करण्यासाठी 2 पॉझिटिव्ह आयन्सची गरज आहे बिकॉज दिस इज सिंगली पॉझिटिव्ह चार्ज. ओके. प्लस आणखी काय भेटणार आहे? H2O. न्यूट्रलायझेशन रिएक्शन म्हणजे ऍसिड प्लस अल्कली गिव्ह सॉल्ट प्लस वॉटर. ठीक आहे. रिएक्शन बॅलन्स करा. रिएक्शन बॅलन्स करा. दिस इज द मेन टास्क.
रिएक्शन बॅलन्स कशी होईल पहा. 2 सोडियमचे ऍटम घेतलेत म्हणून याला 2 ने मल्टिप्लाय करणार. ओके, 2 atoms ऑफ सोडियम. देन SO4 किती झाले? SO4 सिंगल आहेत. ठीक आहे. हायड्रोजन किती झाले पहा, 2 + 2 हायड्रोजन म्हणजे 4 हायड्रोजन झाले. आणि इथं किती आहेत? 2 ऑक्सिजन आहेत. म्हणजे काय होणार आहेत? हे झाले 4 हायड्रोजन 2 ऑक्सिजन. रिएक्शन बॅलन्स झाली का? चेक. रिएक्शन झाली का बॅलन्स? रिप्लाय करा मला. Yes, रिएक्शन sir. बॅलन्स झाली का? झाली ना? ठीक आहे. रिएक्शन बॅलन्स केले आपण इथं. आपण आपल्याला विचारले काय पहा, सोल्युशनच्या टर्म मध्ये विचारले. आपल्याला ही स्टॉइचियोमेट्री इथं उपयोगाला येणार नाही. ठीक आहे. रिएक्शन ही होते, हे झालं अंडरस्टँडिंग पर्पज साठी. जर नॉर्मॅलिटी दिली असेल तर N1V1 असा फॉर्म्युला असतो. पण तुम्हाला दिलंय काय, 1 मोलार सोल्युशन आणि याचं पण दिलंय 1 मोलार सोल्युशन. बरोबर का? Sir, what is N1V1? N1V1 सांगतो मी तुम्हाला. ही असते नॉर्मॅलिटी. त्याच्या अगोदर मोलॅरिटी समजून घ्या. जर मोलॅरिटी म्हणजे काय असणार आहे, 1 मोल. 1 मोल पर लिटर. 1 मोल पर लिटर. 1 मोल कोणत्याही कंपाऊंडचा जर 1 लिटर सॉल्व्हंट मध्ये घेतोय तर त्याला आपण म्हणणार 1 मोलार सोल्युशन. ठीक आहे. नॉर्मॅलिटी असते करस्पॉन्डन्स काय. फॉर एक्झाम्पल पहा, याचे 2 आयन्स आहेत आणि याचा एकच आयन आहे. याचे आयन्स किती आहेत? याचे आयन्स पहा. याचं पण जर सोल्युशन लिहिताय तुम्ही, मोलॅरिटी ऑफ फर्स्ट सोल्युशन. मोलॅरिटी समजा मी याच्यासाठी लिहितोय, H2SO4 आणि NaOH साठी लिहितोय. प्रत्येक रेशो कोणासाठी लिहितोय पहा. जर मी हा ऍसिड साठी लिहितोय H2SO4 as 2 NaOH. ओके, तर हे सोल्युशन कसे रिॲक्ट होतील? हे 2 सोल्युशन रिॲक्ट होण्यासाठी याचा व्हॉल्यूम आणि याची मोलॅरिटी याचं मल्टिप्लिकेशन पाहिजे आपल्याला. व्हॉल्यूम किती आहे, मोलॅरिटी किती आहे. समजा हे सोल्युशन नंबर 1 आहे, हे सोल्युशन नंबर 2 आहे. तर याची मोलॅरिटी असणार आहे M1. ओके, याचा व्हॉल्यूम मी कन्सिडर करतोय V1 बिकॉज दिस इज द सोल्युशन नंबर 1. याची पण मोलॅरिटी कन्सिडर करतोय मी M2 आणि याचा व्हॉल्यूम असेल V2. तर इथं तुम्हाला काय करावं लागतं, नंबर ऑफ मोल्सनी डिवाइड करावं लागतं. नंबर ऑफ मोल्सनी काय करावं लागतं, डिवाइड करावं लागतं. मग मी जर असं कन्सिडर केलं, H2SO4 चे N1 हे नंबर ऑफ मोल्स आहेत आणि NaOH चे N2 हे नंबर ऑफ मोल्स आहेत. तर तुम्हाला हा फॉर्म्युला भेटतो इथं, M1V1/N1. हे सगळं सोल्युशन नावाच्या चॅप्टर मध्ये होणार आहे तुम्हाला. M1V1 आणि त्यावेळचा क्वेश्चन नीट साठी क्वेश्चन विचारायला म्हणजे 11-12 तुमची कंप्लीट नंतरचा MCQ आहे हा. थोडक्यात हे लक्षात घ्या. सगळ्या टर्म तुम्हाला होणार आहेत. M1V1/N1, M2V2/N2. ओके, पण ज्यावेळी तुम्ही नंबर ऑफ मोल्सला त्याच्या ऍसिडिटी किंवा बेसिसिटीने मल्टिप्लाय करता, डिवाइड करता, त्यावेळी तुम्हाला नॉर्मॅलिटी भेटते. नॉर्मॅलिटी म्हणजे काय असणार आहे पहा. समजा H2SO4 हे काय आहे, H2SO4 हे तुमचं सोल्युशन आहे. तर अशा वेळी नंबर ऑफ मोल्स त्याचे किती आहेत, M1. तर अशा वेळी याच्या ऍसिडिटीने आपण काय करत असतो, याला डिवाइड करत असतो. ऍसिडिटी म्हणजे काय, ऍसिडिटी म्हणजे काय, H2SO4 जर रिॲक्ट होतोय तर हा 2H+ देतोय. H+ चे 2 आयन देतोय. जो H+ देतो तो ऍसिड असतो. 2H+ देतोय म्हणजे हा डायबेसिक ऍसिड आहे. हा काय आहे, डायबेसिक म्हणजे याची ऍसिडिटी 2 आहे. सिंगल मॉलिक्यूल 2H+ देतोय म्हणजे याची ऍसिडिटी 2 आहे. ओके, या 2 ने जर तुम्ही याला मल्टिप्लाय करता तर इथं आन्सर काय भेटणार आहे तुम्हाला, हे असतं नॉर्मॅलिटी. हे असतं नॉर्मॅलिटी. हे तुम्हाला होणार आहे सोल्युशन या चॅप्टर मध्ये. ठीक आहे. हा फॉर्म्युला आपण नाही युज करणार इथं, का तर नॉर्मॅलिटी आपल्याला दिलीच नाहीये. आपण फॉर्म्युला कोणता युज करणार, मोलॅरिटी साठीचा. मोलॅरिटी इंटू व्हॉल्यूम असतं. म्हणजे बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन आहे, त्याच्यातले नंबर ऑफ मोल्सने तुम्हाला डिवाइड करायला लागतं. नंबर ऑफ मोल्सने काय करायला लागतं, डिवाइड करायला लागतं. मग M1 म्हणजे मोलॅरिटी आहे, दोन्हीची मोलॅरिटी सेम आहे 1 मोल. जर 1 मोल ही काय असेल, मोलॅरिटी असेल. व्हॉल्यूम V1 हाच विचारलाय आपल्याला. व्हॉल्यूम V1 हाच काय केलाय, विचारलेला आहे. म्हणून त्याच्या ठिकाणी आपल्याला काही लिहिण्याची आवश्यकता नाही. V1 हीच टर्म पुट करा. N1 नंबर ऑफ मोल्स किती आहेत, नंबर ऑफ मोल्स पहा. स्टॉइचियोमेट्री काय आहे, 2 moles of NaOH reacts with 1 mole of H2 साठी. इथं उलट घेतलेलं आहे आपण. ठीक आहे. तर 1 मोल N1 म्हणजे 1 मोल इज इक्वल टू M2. मोलॅरिटी किती आहे, सोल्युशन नंबर 2 ची मोलॅरिटी असेल 1 मोलार. ठीक आहे, कॅपिटल M 1 मोलार. आणि व्हॉल्यूम किती आहे, व्हॉल्यूम दिलेलं आहे 10 ml. व्हॉल्यूम किती दिलंय, 10 ml. आणि नंबर ऑफ मोल्स किती आहे त्याचे
2 आहेत. बरोबर का? असंच आहे का? नंबर ऑफ मोल्स 2 आहेत. 10 ml कोणाचा दिला आहे? NaOH चा व्हॉल्यूम दिलाय का? चेक करा. मग Ph1 ची व्हॅल्यू काय भेटेल? Ph1 इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 1 लिहिण्याची आवश्यकता नाही. 1 into 10 10 10 डिवायडेड बाय 2 10 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 5. युनिट काय असेल पहा. युनिट काय असेल? नंबर ऑफ मोल एकमेकांना कॅन्सल होतील. इथं 2 नंबर ऑफ मोल्स आहेत. मोलॅरिटी एम ला एम कॅन्सल होईल इथं पण. ठीक आहे. हा ml मध्ये आहे म्हणजे हा पण ml मध्ये भेटणार आहे. 5 ml एवढी क्वांटिटी रिक्वायर्ड असेल. मग तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखं काय आहे या प्रॉब्लेम मध्ये, जे तुम्हाला नेक्स्ट होणार आहे सोल्युशन नावाच्या चॅप्टर मध्ये, हे लक्षात ठेवा. हे लिहून घ्या फॉर्म्युला. M1 Ph1 upon N1 is equal to M2 Ph2 upon N2. M means molarity, Ph means volume, N means number of moles according to balanced chemical equation number of moles. आणि 1 म्हणजे सोल्युशन नंबर 1, 2 म्हणजे सोल्युशन नंबर 2. एक असतो ऍसिड, एक असतो बेस. हे तुम्ही उलटही करू शकता, त्याने काही प्रॉब्लेम होणार नाही. राईट डाऊन दिस ओनली फॉर्म्युला. बाकीचे कॅल्क्युलेशन सेम आहेत. दिस इज फॉर सोल्युशन. ऍसिड बेस न्यूट्रलायझेशन रिएक्शन आली तर तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करता येईल. आणि जर नॉर्मॅलिटी दिली तर N1 Ph1 इज इक्वल टू N2 Ph2. का तर हे डिरेक्टली दिले असतं. नॉर्मॅलिटी म्हणजेच काय? M1 अपॉन N1 च केलेलं असतं त्याच्यामध्ये, त्यामुळे त्याला कॅपिटल N1 भेटतो इथं. मग N1 Ph1 म्हणतो आपण त्याला. कॅपिटल N1 भेटतो आपल्याला. झालं का? रिप्लाय करा मला. फास्टली चला जरा. इट इज डन. येस सर. ओके. ऑप्शन 5 ml आलेला आहे आपला. 5 ml कोणता ऑप्शन आहे चेक करा. 5 ml सी ऑप्शन आहे. 5.0 ml वगैरे दिलं नाही तिथं, पण तो ml मध्येच असणार आहे. ठीक आहे. विचारलंय हाऊ मेनी ml ऑफ म्हणजे इथं नंबरला तुम्हाला युनिट दिलं नाही. सी हा ऑप्शन असणार आहे. नेक्स्ट काय आहे पहा. व्हॉट वेट ऑफ SO2 कॅन बी मेड बाय बर्निंग सल्फर इन 5 मोल्स ऑफ ऑक्सिजन. झाली नाही रिएक्शन. सल्फर प्लस ऑक्सिजन गिव्ह सल्फर डायऑक्साइड म्हणजे सल्फरची कंबशन रिएक्शन आहे. वेट विचारलेला आहे सल्फर डायऑक्साइडचं किती बनेल. ओके. व्हॉट वेट ऑफ SO2 कॅन बी मेड बाय बर्निंग सल्फर इन 5 मोल्स ऑफ ऑक्सिजन. सिंपल रेशो असतो पहा. 5 मोल ऑक्सिजन मध्ये सल्फर जर कंप्लीट काय केला, बर्निंग रिएक्शन म्हणजेच कंबशन रिएक्शन केली तर काय होईल. सॉल्व्ह करून मला आन्सर सांगायचं. रिएक्शन सांगतो मी तुम्हाला. सल्फर प्लस ऑक्सिजन SO2 भेटतो. पूर्ण रिएक्शन बॅलन्स्ड आहे. 1 मोल सल्फर, 1 मोल ऑक्सिजन आणि 1 मोल सल्फर डायऑक्साइड. ठीक आहे. तर तुम्हाला काय विचारलंय इथं. 5 मोल्स दिलेले आहेत. कुणाचे दिलेले आहेत? ऑक्सिजनसाठी 5 मोल्स दिलेले आहेत. गिवन थिंग्स आहेत. 5 मोल ऑक्सिजन दिलेलं आहे. 5 मोल ऑक्सिजन मध्ये सल्फरचं कंप्लीट काय झालं, कंबशन झालं, तर SO2 किती भेटेल. SO2 किती भेटेल बघा. 1 मोल साठी 1 मोल आहे. मग हा पण किती भेटायला पाहिजे 5 मोल साठी. 5 मोल्सच भेटायला पाहिजे. बरोबर का? हे डिरेक्टली सांगू शकतो ना आपण. 5 मोल्सच भेटायला पाहिजे. पण विचारलंय काय? वेट विचारलेला आहे तुम्हाला. व्हॉट इज वेट ऑफ SO2 विल बी प्रोड्युस्ड. वेट कसं सांगता येईल ग्रॅम मध्ये. ग्रॅम मध्ये कसं सांगता येईल वेट. 5 मोल्स ना. एका मोल साठी माहित आहे तुम्हाला. एका मोल साठी काय असणार आहे. सल्फर 32 मास आहे. ऑक्सिजन 16 आहे. काउंट करा. 16 प्लस 16 32 प्लस 32 किती होईल 64. म्हणजे 5 इंटू 1 मोल साठीचं मास 64 ग्रॅम. ओके. एका मोल साठीचं मास माहितीये. 5 मोल तयार होणार आहे. आपण रिएक्शन स्टॉइचियोमेट्री म्हणून सांगितलं. 5 ने मल्टिप्लाय करा तुम्हाला आन्सर भेटेल. काय भेटेल. 320 grams. 320 ग्रॅम. तर असे सोपे सोपे क्वेश्चन MCQ ला विचारले जातात. आणि ही रिएक्शन खूप वेळा झाली आपल्याला. बरोबर का? Yes. ऑप्शन मध्ये सी ऑप्शन आहे. ऑप्शन सी. नेक्स्ट पहा. दिसतंय प्रत्येकाला. ओके.
if 1.5 mole of oxygen, 1.5 mole of oxygen combine with अल्युमिनियम टू फॉर्म Al2O3, म्हणजे अल्युमिनियमचा ऑक्साईड तयार होतोय ऑक्सिजन बरोबर कंबाईन झाल्यानंतर. द वेट ऑफ अल्युमिनियम युज्ड इन रिएक्शन इज, अल्युमिनियमचा ऍटॉमिक मास दिले ब्रॅकेटमध्ये 27. जर 1.5 मोल ऑक्सिजन कंबाईन होत असेल अल्युमिनियम बरोबर तर किती अल्युमिनियमचा ऑक्साईड बनेल? सेम जसं आता आपण प्रिव्हियस एमसीक्यू सॉल्व्ह केला सेम तसं आहे. Al2O3 तयार होतोय. ठीक आहे. वेट ऑफ अल्युमिनियम युज्ड विचारलेला आहे. द वेट ऑफ अल्युमिनियम युज्ड इन द रिएक्शन, आणि दिलेलं आहे का मोल्स, दिलेलं वेट आहे का नाहीये? काय दिलंय? 1.5 moles of oxygen will combine with aluminum. 1.5 mole of oxygen will combine with aluminum. लिहा परत एकदा रिएक्शन झाले, ही पण रिएक्शन त्याच रिपीटेडली येत आहेत आपल्याला रिएक्शन. अल्युमिनियम कंबाईन होतोय ऑक्सिजन बरोबर आणि काय बनतो? Al2O3. बरोबर का? 2 अल्युमिनियम आहेत म्हणून 2 अल्युमिनियम काय करत असतो पण 3 आहेत. ओके, 3 आहेत म्हणून आपण काय करणार? 2 into 3 आणि 2 ने याला मल्टिप्लाय करणार. मग अल्युमिनियम किती झाले? 4. सो दिस इज द बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. ओके, मग आपल्याला काय माहिती आहे? रेशो काय माहिती आहे? 4 moles as to 3 moles as to 2 moles, म्हणजे 4 as to 3 as to 2. हा काय झाला? बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन वरून मोलची रिलेशनशिप झाली. ओके, दिलेलं काय आहे? अल्युमिनियम किती ऑक्सिजन बरोबर कंबाईन झालेलं आहे? 1.5 मोल. 1.5 मोल म्हणजेच किती? 1.5 मोल म्हणजेच किती? 1.5 moles. 1.5 मोल. ठीक आहे, 1.5 मोल. जर 3 मोल साठी 4 मोल आहे तर 1.5 साठी किती? जर 3 मोल साठी 3 मोल ऑक्सिजन साठी 4 मोल अल्युमिनियम रिक्वायर्ड आहे तर 1.5 म्हणजे 1.5 मोल साठी किती? क्रॉस मल्टिप्लिकेशन करताय का? पहा, 3 पासून 1.5 कधी येतं? 2 ने डिवाइड केल्यानंतर. मग याला पण 2 ने डिवाइड करा. काय आन्सर भेटेल? 2 मोल्स ऑफ अल्युमिनियम. पण 2 मोल्स ऑफ अल्युमिनियम आपल्याला ग्रॅम मध्ये सांगायचं आहे. 2 into 1 ग्रॅम अल्युमिनियम म्हणजे असणार आहे? अल्युमिनियमचं मास असतं 1 ग्रॅम ऑफ अल्युमिनियम मीन्स 1 मोल, आणि इथं हवेत आपल्याला 2 मोल्स, म्हणजे 2 ने मल्टिप्लाय केल्या आन्सर काय भेटेल? 54. 54 gram of aluminum will be required. 54 gram of aluminum will be required to combine 1.5 mole of oxygen. 1.5 mole oxygen बरोबर कंबाईन होण्यासाठी 54 ग्रॅम अल्युमिनियम रिक्वायर्ड क्वांटिटी आहे. ते आहे ऑप्शन मध्ये. ऑप्शन डी आहे का? चेक करा. ऑप्शन डी. नेक्स्ट पहा काय आहे 9th. इफ आयसोब्युटेन अँड N-ब्युटेन आर प्रेझेंट इन, इफ आयसोब्युटेन अँड N-ब्युटेन, N म्हणजे नॉर्मल चेन, ओपन चेन कंपाऊंड असतो, स्ट्रेट चेन कंपाऊंड असतो, प्रेझेंट इन अ गॅस, देन हाऊ मच ऑक्सिजन शुड बी रिक्वायर्ड फॉर कम्प्लीट कंबशन ऑफ 5 kg ऑफ दिस गॅस. म्हणजे 5 kg गॅसची क्वांटिटी दिली आहे, तर कम्प्लीट कंबशन करायचं आहे. ब्युटेन आणि आयसोब्युटेनचा फॉर्म्युला, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो, स्ट्रक्चर वेगळं आहे, पण हे दोन्ही आयसोमर आहेत एकमेकांचे. स्ट्रक्चरल फॉर्म्युला डिफरंट आहे पण मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. 5 kg गॅस दिलेला आहे तुम्हाला, त्याचं कंबशन होण्यासाठी रिक्वायर्ड ऑक्सिजनची क्वांटिटी विचारलेली आहे. ब्युटेन म्हणजे अल्केन झाले तुम्हाला. अल्केन, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन. ब्युटेन मध्ये किती कार्बन असतात? 4 कार्बन असतात. CnH2n+2, 2n+2 म्हणजे 4 into 2 + 2 काय होणार आहे? H10. मॉलिक्युलर फॉर्म्युला झाला. पहा, जर तुम्ही स्ट्रेट चेन कंपाऊंड जर काय करताय, ड्रॉ करताय, 4 कार्बन घेतले, प्रत्येक कार्बनची व्हॅलेन्सी 4 असते. 4 व्हॅलेन्सी मेंटेन करायची. 1 बॉन्ड आहे, 3 बॉन्ड हायड्रोजन करतील, 2 बॉन्ड आहेत, 2 हायड्रोजन, 4 कंप्लीट करायचं प्रत्येक ठिकाणी, 2 आहेत, 2 इथं एकच बॉन्ड आहे, 3. ठीक आहे, म्हणजे 3 + 3 + 2 + 2 10 हे काय झाले? हायड्रोजन झाले. 4 कार्बन. हा आहे N-ब्युटेन. हा आहे N-ब्युटेन. स्ट्रेट चेन आहे, नॉर्मल चेन ब्युटेन म्हणून N-ब्युटेन म्हणतात. जर 2 CH3 ग्रुप, जर 2 CH3 ग्रुप एका कार्बनला अटॅच असतील तर त्याला टर्म असते आयसो. ओके, राहिले काय? म्हणजे टोटल 4 कार्बन, म्हणून इथं एक H येईल. 3 + 3 + 3 + 1 10 H10.
आयसोब्युटेनचं स्ट्रक्चर आहे. हे प्रत्येक होणार आहे तुम्हाला. हायड्रोकार्बन नावाचं चॅप्टर आहे परत एकदा आपल्याला. त्याच्यामध्ये परत एकदा हे पाहायचे आपल्याला अल्केन, अल्कीन, अल्कायन. दोन्हीचा फॉर्म्युला काय आहे? दोन्हीचा आहे का? नाहीये. मग रिएक्शन काय बनेल? C4H10 प्लस काय बनतं? ऑर्गॅनिक कंपाऊंडचं कंबशन झालं किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंडची रिएक्शन ऑक्सिजन बरोबर झाली. कार्बनचा बनतो कार्बन डायऑक्साईड, वॉटर मॉलिक्युल्स. ही रिएक्शन बॅलन्स करायची आहे. पहा ही रिएक्शन कशी बॅलन्स करणार. जर 4 कार्बन आहेत, इथं कार्बन डायऑक्साईड मध्ये आहे, त्याला 4 ने मल्टिप्लाय केलं, बरोबर का? 10 हायड्रोजन आहेत. 10 काय आहेत? हायड्रोजन आहेत. 10 हायड्रोजन पासून 5 वॉटर मॉलिक्युल्स मिळतात. का तर एका वॉटर मॉलिक्युल मध्ये 2 हायड्रोजन आहेत. तर 10 हायड्रोजन ऍटम पासून 5 वॉटर मॉलिक्युल्स भेटतील, म्हणजे 5H2O. राहिले फक्त ऑक्सिजन बॅलन्स करायचे. ऑक्सिजन किती ऍटम आहेत पहा. ऑक्सिजनचे ऍटम किती आहेत? 4 into 2. 4 into 2 इथं 8 ऍटम्स आहेत. इथं 5 आहेत. 8 + 5 किती ऍटम झाले? 13 ऍटम तिकडं रिएक्टंट साइडला ऑक्सिजनचे. पण इथं 13 ऍटम घेऊ शकतो का आपण? 2 आहे. म्हणून याला आपण काय करू शकतो? जर एका मॉलिक्युल मध्ये 2 असतील आणि आपल्याला 13 हवे असतील तर 13 डिवायडेड बाय 2 घेऊ शकतो. 13 कॅन्सल होईल, 13 ऍटम्स भेटतील. ओके. असा मॉलिक्युल घेऊ शकत नाही आपण. हाफ मॉलिक्युल नाही घेऊ शकत. 13/2 मॉलिक्युल्स घेऊ शकत, पण नंबर ऑफ मोल्स घेऊ शकतो आपण. येतंय का लक्षात? 13/2 म्हणजे किती? 13/2 म्हणजे किती? 6.5. मग हाफ मॉलिक्युल नाही घेऊ शकत आपण. पण इथं आपण कशासाठी लिहिलेलं आहे? रिएक्शनची स्टॉइचिओमेट्री दाखवण्यासाठी. म्हणजे आपण एवढे नंबर ऑफ मोल्स तरी नक्कीच घेऊ शकतो. जरी मॉलिक्युल नाही घेऊ शकत आपण हाफ, तर नंबर ऑफ मोल्स घेऊ शकतो. आणि आपण हे लिहिलंय नंबर ऑफ मोल्स साठी. हे कशासाठी लिहिलंय? नंबर ऑफ मोल्स साठी. मग 1 मोल ऑफ Sir, can you repeat this? Yes, which reaction? Yes, sir. Balanced. ओके. पहा पहिल्यांदा काय करणार तुम्ही? हायड्रोकार्बन आहे म्हणजे कार्बन आणि हायड्रोजन तुम्हाला बॅलन्स करायचे. कार्बन कसे बॅलन्स केले? कोणताही ऑर्गॅनिक कंपाऊंड ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट झाल्यानंतर कार्बनचा बनतो कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजनचा बनतात वॉटर मॉलिक्युल. मी पहिल्यांदा पाहिलं रिएक्टंट साइडला कार्बन किती आहेत. रिएक्टंट साइडला कार्बन किती आहेत? किती कार्बन आहेत सुरेश? 4. म्हणून इथं कार्बन कुठे आहेत? वॉटर मॉलिक्युल मध्ये कार्बन येणार आहेत का? नाही. मला फक्त इथं कार्बन बॅलन्स करायचे. कार्बन आहेत कार्बन डायऑक्साईड मध्ये. 4 कार्बन पासून 4 कार्बन डायऑक्साईड बनतील. का तर प्रत्येक कार्बन डायऑक्साईडच्या मॉलिक्युल मध्ये 1 कार्बन आहे. म्हणून इथं पण मी काय केलं? 4 ने मल्टिप्लाय केलं. ठीक आहे. 4 कार्बन बॅलन्स झाले. हायड्रोजन बॅलन्स करायचे. तर हायड्रोजनचे ऍटम किती आहेत? 10 ऍटम्स ऑफ हायड्रोजन आहेत. वॉटर मॉलिक्युल मध्ये एका मॉलिक्युल मध्ये 2 असतात. एका मॉलिक्युल मध्ये 2 हायड्रोजन ऍटम्स असतात वॉटरच्या. मग 10 हायड्रोजन ऍटम कसे कंझ्युम करू शकतो आपण तिकडच्या साईडला? तर वॉटर मॉलिक्युलला मला काय करायला लागेल? 5 ने मल्टिप्लाय करायला लागेल. मग मी 5 ने मल्टिप्लाय केलं, जेणेकरून 5 into 2 काय होईल? 5 into 2 10 होईल. 10 हायड्रोजन कंझ्युम झाले. कार्बनचा विषय सॉर्ट आउट झाला, हायड्रोजनचा विषय सॉर्ट आउट झाला. इथं राहतायत फक्त ऑक्सिजन. आता ऑक्सिजनला कसं बॅलन्स करणार? ऑक्सिजन किती झालेत आपले? कार्बन आणि हायड्रोजन बॅलन्स करता करता ऑक्सिजनची संख्या वाढली. कोणत्या साईडला? प्रोडक्ट साईडला. मग किती झाली ती? 4 into 2 8 आणि 5 into 1 म्हणजे 5. 8 + 5 13 झाले. 13 ऑक्सिजन घेऊ शकतो का? 13 ऑक्सिजनचे ऍटम घेऊ शकतो का? 13 ऑक्सिजनचे ऍटम कसे घेता येतील मला? 13 ऑक्सिजनचे ऍटम्स लिहू शकत नाही आपण इथं. का तर सिंगल ऍटम हा स्टेबलच नसतो ऑक्सिजनचा. मॉलिक्युल स्टेबल असतो. मग O2 हा मॉलिक्युल आहे. O2 मॉलिक्युलच्या लँग्वेज मध्येच मला 13 ऍटम्स घ्यायचे. कसे घेऊ शकतो मी? तर 13 साठी O2 किती हवेत मला? 6.5. 6.5 जर मी O2 घेतले तर 6.5 into 2. 6.5 into 2 काय भेटेल मला? 13 ऍटम भेटतील का नाही? पण 6.5 नाही लिहायचं आपल्याला. 6.5 लिहिण्याऐवजी आपण हे रिएक्शन मध्ये नेहमी या टर्म मध्ये लिहित असतो, फ्रॅक्शनल मध्ये लिहित असतो. म्हणून मी याला 2 ने मल्टिप्लाय करणार. काय होईल? 13. किंवा या टर्म मध्ये लिहू शकतो आपण 13 डिवायडेड बाय 2. 6.5/1. याला दोन्हीला 2 ने डिवाइड करा. काय होईल? 13/2. तर या फॉर्म मध्ये लिहिलं जातं 13/2. असा मॉलिक्युल घेऊ शकत नाही, पण आपण हे लिहिलंय नंबर ऑफ मोल साठी. 13/2 मोल्स तरी घेऊ शकतो आपण, बरोबर की नाही? तर एका मोल मध्ये किती मॉलिक्युल असतात? 6.022 into 10 raised to 23.
ॲव्होगॅड्रोज नंबर एवढे मॉलिक्यूल असतात 1 मोल मध्ये, त्यामुळे हाफ मोल घेऊ शकतोय आपण, पण हाफ मॉलिक्यूल नाही घेऊ शकत आपण. हा फक्त रेशो दाखवलाय. हा काय करतोय आपण, रेशो दाखवण्यासाठी युज केला आहे. ऍक्च्युअल मध्ये हाफ मॉलिक्यूल नाही घेऊ शकत आपण. ठीक आहे. 13/2 मोल्स, 4 मोल्स आणि 5 मोल्स विचारले. काय तुम्हाला काय विचारलेलं आहे? यस, क्वेश्चन काय विचारलंय पहा, परत एकदा क्वेश्चन चेक करा. काय क्वेश्चन होता? इफ ब्युटेन अँड N-butane and isobutane are present in a gas, then how much oxygen should be required for complete combustion of 5 kg of this gas? जर 5 kg तुम्हाला काय दिलेलं आहे, गॅस दिलेला आहे, हा गॅस तुम्हाला 5 किलोग्रॅम दिलेला आहे, तर ऑक्सिजन किती लागणार आहे हे विचारलेलं आहे. ठीक आहे. मग तुम्हाला ग्रॅम रिलेशनशिप लिहायला लागेल. ग्रॅम रिलेशनशिप, मास रिलेशनशिप लिहा. याची मास दिले, मास विचारले, मास रिलेशनशिप लिहा. नंबर ऑफ मोल्सच्या खाली मास काय असेल, C4H10. मास काय होईल, C4H10 12 into 4 12 into 4 48 plus 1 into 10 10 काय होईल, 58 ग्रॅम. 1 मोल म्हणजे 55 का 58? 58 ग्रॅम. ओके. 13/2 मोल्स घ्या O2 चे. 13/2 मोल्स घ्या. 13/2 मोल्स ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजन 16 + 16 2 आहेत. 16 + 16 32. ओके. हे करा 13/2 into 32 काय होईल, 216. 13 into 16 काय होईल, 13 into 16 208 येते का? Yes, sir. गुड. 208 ग्रॅम. मग आपल्याला रिलेशनशिप माहित झाली. 58 ग्रॅम ऑफ ब्युटेन गॅस requires 208 gram of oxygen. Therefore, 5 kilogram of gas requires how much grams of or how many kilograms of oxygen? आता करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. डायरेक्टली करा. युनिट वगैरे Sir. सेम करण्याची आवश्यकता नाही. ग्रॅम कॅन्सल होणार आहे. येस Sir, सुरेश, युअर व्हॉइस इज नॉट क्लिअर फॉर मी. रिपीट कर परत एकदा. kg to ग्राम नाही करायचंय. इथं ग्रॅम करण्याची आवश्यकता का नाही मी सांगतो तुम्हाला. विथ युनिट हे काय करा, विथ युनिट क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. तुमचा टाइम केलं तरी ठीक आहे, नाही केलं तरी ठीक आहे, का तर तुमचा टाइम सेव्ह होतो. इथं 5 kg into 208 ग्रॅम, 5 kg into 208 ग्रॅम डिवाइड बाय दिस टर्म. पहिल्या टर्मने आपण काय करतो, डिवाइड करतो, म्हणून 58 ग्रॅम. 58 ग्रॅम. मग इथं काय होईल, ग्रॅम कॅन्सल होईल, किलोग्रॅम मध्ये तुम्हाला आन्सर भेटेल. बरोबर का? युनिट कॅन्सल होणार आहेत. अरे ग्रॅम आणि ग्रॅम आहे, तुम्ही डिरेक्टली इथं जरी किलोग्रॅम आणि किलोग्रॅम केलं तरी फरक नाही पडणार. दोन्हीचे युनिट तुम्ही सेम चेंज करताय. येतंय का लक्षात? इथं जरी तुम्ही किलोग्रॅम आणि किलोग्रॅम डिरेक्टली जरी लिहिलं तरी करण्याची आवश्यकताच नाही तुम्हाला, का तर हे परत इकडे कॅन्सल होणार आहे. जर 58 ग्रॅम साठी 208 ग्रॅम हवाय, तर 58 किलोग्रॅम साठी 208 किलोग्रॅमच हवाय. सेम आहे युनिट कन्व्हर्जन. दोन्हीला 1000 ने डिवाइड करा, दोन्हीला 1000 ने काय करा, मल्टिप्लाय करा. रेशो चेंज होत नाही. आन्सर काय भेटतंय? 21.51. 21.51 युनिट काय असेल, किलोग्रॅम. बरोबर आहे का पहा. 21.51 लेट्स चेक द ऑप्शन. आहे का ऑप्शन? नाही ऑप्शन मध्ये. ऑप्शन नाही आहे 21. काय चुकले पहा, काहीतरी चुकले. 58 घेताय का, 58 ग्रॅम घेताय का पहा गॅसचं मास. ऑप्शन आहेत 1.8 kg, 9 kg, 17 kg आणि 27 kg. जर 58 ग्रॅम साठी काय लागतंय, 208 लागते, तर 5 kg साठी किती लागेल, म्हणजे हे 4 टाइम्स ग्रेटर आहे, नियरली इक्वल टू 5च्या 4 टाइम्स ग्रेटर यायला पाहिजे, नियरली इक्वल टू. सी ऑप्शन येतोय का बघा, सी ऑप्शन 17.9. चेक करा सी ऑप्शन. सर बरोबर कॅल्क्युलेशन इज रॉंग. कुठलं कॅल्क्युलेशन रॉंग झालंय सर ते 21.51 kg. ठीक आहे, मग काय येतं 17.9
समथिंग. येस 17.9 हा ऑप्शन आहे. ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी आहे 17.9, तर तो ऑप्शन येईल. नेक्स्ट काय आहे पहा. H2 is evolved at STP on complete reaction of 27 gram of aluminum with excess of aqueous NaOH would be. H2 evolved, H2 ची क्वांटिटी विचारलेली आहे. H2 on complete reaction complete होते 27 ग्रॅम 27 ग्रॅम ऑफ अल्युमिनियम विथ एक्सेस aqueous NaOH. aqueous म्हणजे वॉटर मध्ये. सोल्युशन त्याचं कसं आहे? aqua मीन्स वॉटर. aqueous सोल्युशन ऑफ NaOH म्हणजे वॉटर मध्ये NaOH चं सोल्युशन घेतलेलं आहे. तर अशा वेळी काय रिएक्शन पहा. याच्यामध्ये सोडियम अल्युमिनेट तयार होतो. याच्यामध्ये काय होतो? सोडियम अल्युमिनेट तयार होतो. मी तुम्हाला हिंटचं पीडीएफ शेअर करतो, पण त्या एवढ्या डिटेलमध्ये नसणार आहेत हिंट, जेवढे डिटेलमध्ये आपण बोर्डवरती घेतो. ॲक्वियस सोल्युशन म्हणजेच कोण असतं? ॲक्वियस सोल्युशन म्हणजेच वॉटर मधलं सोल्युशन, वॉटर मॉलिक्युल. रिॲक्ट होणारा मेटल आहे अल्युमिनियम. रिॲक्ट होणारा मेटल कोण आहे? अल्युमिनियम. आणि कोणाचं घेतलं ॲक्वियस सोल्युशन? NaOH. ॲक्वियस सोल्युशन घेतलेलं आहे NaOH. तर इथं काय होणार आहे पहा. या रिॲक्शन मध्ये सोडियम अल्युमिनियम आणि ऑक्सिजन याच्यापासून सोडियम अल्युमिनेट हा सॉल्ट बनतो. सोडियम अल्युमिनेट हा काय बनतो? सॉल्ट. आणि याच्यातून हायड्रोजन इव्हॉल्व होतो. ही पण रिएक्शन होईल तुम्हाला कुठेतरी. हायड्रोजन काय होतो? इव्हॉल्व होतो. रिएक्शन करायची तुम्हाला बॅलन्स. रिएक्शन बॅलन्स कशी करणार पहा. सोडियम अल्युमिनियम येतं का लक्षात? सोडियम अल्युमिनियम आणि O2. ठीक आहे. एवढ्या गोष्टी कंबाईन झालेल्या आहेत. तुम्हाला बॉक्स करा, लक्षात येईल काय काय कंबाईन झाले. सोडियम अल्युमिनियम, इथे एक ऑक्सिजन आहे, इथे एक ऑक्सिजन आहे. O2. सोडियम अल्युमिनियम O2. सोडियम अल्युमिनेट म्हणतात त्याला. होईल होईल ही पण रिएक्शन होईल तुम्हाला कुठेतरी. सर सोडियम अल्युमिनेट हा सॉल्ट बनलेला आहे. ठीक आहे. सर वॉइस इज नॉट क्लिअर. सर फिजिक्सचं लेक्चर नाहीये. फिजिक्सचं लेक्चर नाही होणार. आपण एक प्रॉब्लेम घेतल्यानंतर हा स्टॉप करूयात. फिजिक्सचं लेक्चर नाही आज तुम्हाला. ओके. ठीक आहे. येतं का लक्षात? सोडियम अल्युमिनियम आणि 2 ऑक्सिजन इथं गेले. राहिले काय? शिल्लक काय राहिले पहा. 2 हायड्रोजनचा ऍटम आहे. हे शिल्लक राहिलेलं आहे खाली. हे बॅलन्स करायचंय तुम्हाला. ठीक आहे. तर 2 ऍटम आणि H2 चा मॉलिक्यूल असतो. म्हणजे आपल्याला काय हवेत? हा झाला 1 मॉलिक्यूल, हा झाला हाफ मॉलिक्यूल. म्हणजे 1.5 मॉलिक्यूल तर लिहू शकत नाही आपण, पण 1.5 कसं लिहू शकतो? 3/2 च्या फॉर्म मध्ये. 3/2. ठीक आहे का? सर व्हिडिओ आपल्याला माहिती आहे इथं जर तुम्ही मोल रिलेशनशिप लिहिली, जर तुम्ही मोल रिलेशनशिप लिहिली, व्हिडिओ फ्रीज झाला. ओके प्रोबेबली दिस इज द लास्ट क्वेश्चन. ठीक आहे, वेट करा. आज थोडासा प्रॉब्लेमच आहे. दिसतंय आता? ब्लर आहे सर. क्लिअर झाली आता. ओके क्लिअर होईल. मोल मध्ये रिलेशनशिप सांगू शकता का? लिहिले का तुम्ही रिएक्शन? मोल मध्ये रिलेशनशिप सांगू शकताय का? पहा. 1 मोल ऑफ वॉटर reacts with 1 mole of aluminum, 1 mole of NaOH, it will give 1 mole of sodium aluminate and 3/2 moles of hydrogen. विचारले काय तुम्हाला? विचारले काय? How many moles of? H2 किती इव्हॉल्व होईल? H2 किती इव्हॉल्व होईल म्हणून विचारलेलं आहे. 27 ग्रॅम काय दिलेला आहे? 27 ग्रॅम अल्युमिनियम दिलेला आहे. पहा, जर अल्युमिनियम 27 ग्रॅम दिलेला आहे म्हणजेच अल्युमिनियमचं किती मोल दिलेला आहे? अल्युमिनियमचा ऍटॉमिक मासच 27 आहे आणि तेवढं ग्रॅम मध्ये दिले म्हणजे हा काय झाला?
1 मोल ऑफ अल्युमिनियम दिलाय. 1 मोल अल्युमिनियम करस्पॉन्ड्स टू 1 मोल ऑफ अल्युमिनियम करस्पॉन्ड्स टू 3/2 मोल्स ऑफ H2. मग जर दिलेली क्वांटिटी 1 मोलच आहे तर 3/2 H2 चा व्हॉल्यूम हवाय. 3/2 इंटू 22.4 लिटर. काउंट दिस. 3/2 इंटू 22.4 लिटर. स्टॉइचियोमेट्रिक रिलेशनशिप लिहिली. 1 मोल साठी 3/2 मोल. दिलेली क्वांटिटी 27 ग्रॅम म्हणजेच 1 मोल. मग 1 मोल साठी 3/2 मोल. मग 3/2 मोल म्हणजेच व्हॉल्यूम किती? 3/2 इंटू मोलार व्हॉल्यूम 22.4 लिटर. 33.6. 33.6 लिटर. 33.6 लिटर ऑप्शन मध्ये आहे का चेक करा. वेदर इट इज इन ऑप्शन. ओके आहे. ऑप्शन बी आहे का? ऑप्शन बी 33.6 लिटर. समजले का? थोडेसे डिफिकल्ट प्रॉब्लेम होते. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला रिएक्शन आणि रिएक्शन वरची स्टॉइचियोमेट्री आणि हे जर रिलेशन जर तुम्हाला काय करता आलं, मेंटेन करता आलं, तर डेफिनेटली तुम्ही कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. इथं आता हे कन्सिडर करायचंय तुम्ही फक्त कॅल्क्युलेशन पर्पजसाठी. जे कॅल्क्युलेशन करता, जे फॉर्म्युलेज अप्लाय करता तुम्ही, याच्यासाठी हे कन्सिडर करा. बिकॉज प्रत्येक रिएक्शन कुठे ना कुठे तुम्हाला होणार आहे आणि ही रिएक्शन ऍट द एंड ऑफ 12 प्रत्येक रिएक्शन तुम्हाला रिपीटेडली झाल्यामुळे ह्या प्रत्येक रिएक्शन तुम्हाला लक्षात राहणार आहेत. थोडासा आज डिस्टर्बन्स झालेला आहे. कशामुळे? थोडासा नेटवर्क इश्यूमुळे. ओके, सो सॉरी फॉर दॅट. विल कंडक्ट नेक्स्ट लेक्चर. ओके, चॅप्टर ऑलमोस्ट संपलेला आहे. आपण MCQ ची प्रॅक्टिस घेतली, प्रॉब्लेमची प्रॅक्टिस घेतली. बुकच्या खाली जेवढे प्रॉब्लेम दिले त्यापैकी सिग्निफिकंट फिगर, राउंडिंग ऑफ, हे सोपे सोपे प्रॉब्लेम आहेत. हे आपण प्रॅक्टिससाठी घेणार नाही, ते तुम्ही करा होमवर्कसाठी. जे मोठे प्रॉब्लेम आहेत स्टॉइचियोमेट्रीचे, लिमिटिंग रिएजंटचे, एंड पर्यंत टोटल एक्झरसाइज मधले हे सॉल्व्ह करा. आणि याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला काय करा, सेंड करा. आणि प्रॉब्लेम येतीलच तुम्हाला. प्रॉब्लेम येतात म्हणून तर त्याचं नाव प्रॉब्लेम आहे. ओके, प्रॉब्लेम मध्ये प्रॉब्लेम हे येतातच. तर मला तुम्ही सेंड करा. तुम्हाला सजेशन्स दिले जातील. प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह होतील. आपण याच्यावरती टेस्ट पण कंडक्ट करूयात आणि नेक्स्ट चॅप्टरला आपण काय करूयात, नेक्स्ट लेक्चर मध्ये स्टार्ट करूयात. ओके, काही डाऊट आहे कोणाला? काही डाऊट, काही क्वेरी? वेदांत, सुरेश, गौरंगी, कीर्ती, स्नेहा, संस्कृती. No, sir. जर डाऊट्स असतील तर न घाबरता न लाजता तुम्ही मला व्हॉट्सअप वरती काय करू शकता, कॉन्टॅक्ट